नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वनराई बंधाऱ्याच्या पाण्यावर पिकवला शेतमाळा। ऑक्टोबर महिन्यानंतर पोलादपूर तालुक्यात पाण्याचा तुटवडा भासतो। त्यावर मात करून चांभारगणी खुर्द येथील शेतकरी दीपक कृष्णा शेलार व गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला। या बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्यावर कृषी विभाग पोलादपूर यांच्याकडून अन्न व पोषण सुरक्षा योजनेतून भातपड क्षेत्रामध्ये कडधान्य कार्यक्रम अंतर्गत हरभरा लागवड घेण्यात आली। सदर लागवडीस उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे यांनी प्रक्षेत्र भेट दिली। तसेच तालुक्यातील चांभारगणी खुर्द, कापडे बुद्रुक, कापडे वाकण, नाणेघोळ या गावांमध्येही उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे यांनी प्रक्षेत्र भेट दिली। यावेळी चांभारगणी खुर्द येथील शेतकरी दीपक शेलार व इतर शेतकऱ्यांनी वनराई बंधाऱ्याच्या पाण्यावर हरभरा, भाजीपाला व इतर कडधान्याचे जवळजवळ 5 एकर क्षेत्र सिंचनाखाली आणले। त्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। उपविभागीय कृषी अधिकारी यांनी कापडे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी रामदास सकपाळ यांच्या हळद लागवड क्षेत्राची पाहणी केली व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी सकपाळ यांचे कौतुक केले। तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग PMFME या योजनेअंतर्गत हळद प्रक्रियाविषयी माहिती देण्यात आली व शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले। कापडे येथील विनोद धनावडे व राजाराम कदम यांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा लागवड क्षेत्रास भेट दिली। तसेच हरभरा व मसूर प्रक्षेत्राची पाहणी केली। त्यानंतर नाणेघोळ येथील तरुण शेतकरी अमर कदम यांचे ड्रॅगन फ्रूट लागवडीची पाहणी केली। अमर हे तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणा असल्याच्या भावना व्यक्त केल्या। वाकण संतोष सालेकर यांचा हरभरा मूग प्रक्षेत्रास भेट दिली। जीवामृत वापरून भाजीपाला व कडधान्य पिकवल्याने अधिकाऱ्यांनी कौतुक केले। तसेच तालुका कृषी अधिकारी श्रीमती वैशाली फडतरे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घ्यावा असे सुचवले। या प्रक्षेत्र भेटीवेळी मंडळ कृषी अधिकारी श्रीरंग मोरे, भरत कदम, कृषी पर्यवेक्षक रवींद्र गुंड, नितीन धायगुडे, कृषी सहाय्यक कोमल कचरे, डॉक्टर मिथुन खराडे, कृषी सेवक रणजित भोसले, तंत्र सहाय्यक सुमित भोपळे इत्यादी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर, पोलादपूर। चांभारगणी खुर्द येथील शेतकरी दीपक शेलार यांनी आणि गावातील अन्य शेतकऱ्यांनी लोकसहभागातून या ठिकाणी वनराई बंधारा बांधलेला आहे। या वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून जवळपास 5 एकर क्षेत्र हे सिंचनाखाली आलेलं आहे आणि यासाठी जे हरभरा बियाणं आहे ते राष्ट्रीय अन्न पोषण अंतर्गत भातपड क्षेत्रामधून आपण त्यांना हरभरा दिलेला आहे आणि हरभऱ्याची वाढसुद्धा चांगली झालेली आहे। याबाबत आपले जे शेतकरी आहेत दीपक शेलार ते अन्य शेतकरी समाधानी आहेत। करा। मी दीपक कृष्णा शेलार, राहणार चांभारगणी खुर्द, कोंडीचीवाडी, तालुका पोलादपूर। हा वनराई बंधारा लोकातून म्हणजे लोकसभागातून केलेला आहे। त्याच्यामध्ये कृषी मॅडम, कोमल मॅडम, मोरे सर, मुंडे सर मॅडम, आपलं नाव फडतळे मॅडम यांच्या सहभागातून आम्हाला म्हणजे कडधान्य बियाणं देखील मिळालेलं आहे आणि त्यातून आम्ही हा वनराई बंधारा बांधून त्यातून हे सगळं केलेलं आहे।